जिल्ह्यामधून पुढच्या 24 तासात राज्यभरात मुसळधार पावसाची शक्यता. कोकणासह मुंबई, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील वाडीमध्ये पुराच्या पाण्यात ग्रामस्थ अडकले. ओढ्याला पूर आल्यामुळे ग्रामस्थांनी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर चढून मार्ग काढला. कल्याणमध्ये कचोरे परिसरातील डोंगराचं भूस्खलन. या घटनेत 6 ते 7 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी नाही, पण खबरदारी म्हणून संपूर्ण परिसर सील. घरालगत वाहणाऱ्या नाल्यात खेळताना वाहून गेल्यानं 3 वर्षीय मुलाचा मृत्यू. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील कुडे गावातील घटना. शहापूरमधील अल्याणी गावात अतिवृष्टीमुळे घर कोसळलं. शेतकऱ्याचा मृत्यू. घटनास्थळी तात्काळ पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे पोलिसांना आदेश. सांगलीतील कृष्णा नदी पात्रात रंगला पारंपरिक होड्यांच्या शर्यतीचा थरार. 50 वर्षांची परंपरा लाभलेल्या या स्पर्धेत पंचक्रोशीतील गावांचा उत्साही सहभाग, तर होड्यांची शर्यत पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी. नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी. 28 जुलैला मुदत संपणार असल्याची माहिती. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कांदा विक्री करणं बाकी. बीडमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या उपविभागीय कार्यालयाचं उद्घाटन. ग्रामीण भागातील मराठा समाजातील तरुणांना व्यावसायिक कर्ज उपलब्ध करण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार. पुण्यात वसुंधरा काशीकर लिखित काकासाहेब चितळे संवेदनेतून समृद्धीकडे या पुस्तकाचं प्रकाशन. सकाळ प्रकाशन आणि काकासाहेब चितळे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि विद्यमान आमदार अमोल खताळ यांच्या बॅनरवरील फोटो अज्ञातांनी फाडले. संगमनेर मतदारसंघातील प्रकार. श्रावण मासानिमित्त लावण्यात आले होते शुभेच्छा देणारे बॅनर. अज्ञातांविरोधात संगमनेर पोलिसात तक्रार दाखल. महादेव मुंडे प्रकरणात आवाज उठवणाऱ्यांवर गुन्हे दाखल, तर आरोपी मात्र मोकाट. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ज्ञानेश्वरी मुंडेंची संतप्त प्रतिक्रिया. लातूरच्या निलंगामध्ये 7 दिवसांपासून महादेव कोळी, सकल आदिवासी कोळी आणि मल्हार कोळी समाजाचं अन्नत्याग आंदोलन. जात प्रमाणपत्र मिळावं या प्रमुख मागणीसाठी हजारो समाज बांधवांचा ठिय्या. नागपूर संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर फासे पारधी समाजाचा रास्ता रोको. आमदार शरद सोनावणे यांना अटक करण्याची मागणी. सोनावणे यांनी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप. प्रकाश आंबेडकरांच्या नावानं बनावट टेलिग्राम अकाउंट. प्रकाश आंबेडकरांची सोशल मीडियावर माहिती. अनेकांना लिंक पाठवली जाते. तुमचा फोन हॅक होऊ शकतो. लिंक ओपन न करण्याचं आंबेडकरांचं आवाहन. आणि यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.